चला आता आज आपल्याला वर्ड मधला रिव्ह्यू नावाचा टॅब शिकायचा आहे. ओके, मेलिंग पर्यंत आपलं संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता रिव्ह्यू नावाचा मेनू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आज शिकायचा आहे. ओके, बघा मग त्यासाठी मला काय लागणार, आधी नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक डॉक्युमेंट लागणार. ओके, आता इथं या ठिकाणी डॉक्युमेंट आपण तयार करून घेऊ. ओके, अशा पद्धतीने मी या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे ते घेतलेलं आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये रिव्ह्यू नावाच्या मेनू मध्ये सर्वात पहिला ग्रुप आहे प्रूफिंग नावाचा ग्रुप. ओके, प्रूफिंग ग्रुप आपल्याला या ठिकाणी आधी शिकायचा आहे. आता प्रूफिंग मध्ये जे आहे ते सर्वात पहिली कमांड कोणती आहे, स्पेलिंग अँड ग्रामर. ओके, बघा स्पेलिंग अँड ग्रामरचा काय यूज आहे, आता मी या ठिकाणी इथे काही स्पेलिंग मिस्टेक करून देते. ओके, ओके, बघा मी आता इथे काही स्पेलिंग मिस्टेक्स केलेल्या आहेत. ओके, आता इथे दोन प्रकारच्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, रेड कलरची लाईन आणि एक आहे ब्ल्यू कलरची लाईन. ओके, मग आता रेड कलरची जी लाईन आहे त्याचा अर्थ काय आहे. ओके, बघा रेड कलरच्या लाईनचा अर्थ आहे की त्या ठिकाणी आपलं स्पेलिंग जे आहे ते चुकीचं आहे, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, बरोबर. आणि ब्ल्यू कलरची जी लाईन आहे, मग आता ही ब्ल्यू कलरच्या लाईनचा काय यूज आहे की दोन शब्दांमध्ये जर का एकापेक्षा जास्त स्पेस दिला गेला तर या ठिकाणी ब्ल्यू लाईन तो आपल्याला दाखवत असतो. मग ती काढण्यासाठी काय करायचं, त्यांच्यामधला स्पेस जो आहे तो या ठिकाणी कमी करून टाकायचा. आलं लक्षात, म्हणजे एकापेक्षा जास्त स्पेस असेल दोन शब्दांमध्ये तर या ठिकाणी ब्ल्यू लाईन आपण बघू शकतो. म्हणजे ब्ल्यू लाईन जर दिसली तर तुम्ही त्याच्यावरून ओळखायचं की याच्यामध्ये कुठेतरी स्पेस जास्त दिला गेलेला आहे. आलं लक्षात. ओके, बघा मग आता ब्ल्यू कलरची लाईन तर आपण सॉल्व्ह केली आहे की नाही. मग आता रेड कलरची लाईन सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, आता समजा तुम्हाला एखादं स्पेलिंग माहिती असेल तर तुम्ही करेक्शन त्याच्यामध्ये स्वतःहून करू शकतात, किंवा समजा एखादं कठीण स्पेलिंग आहे ज्याचं तुम्हाला स्पेलिंग माहित नाहीये, मग अशा वेळेस किंवा ग्रामर मिस्टेक असेल तर ती कशी सॉल्व्ह करायची. ओके, बघा मग मी काय केलं, या ठिकाणी इथं स्पेलिंग अँड ग्रामर वरती क्लिक केलं. जसं मी क्लिक करणार या ठिकाणी बाजूला राईट साईडला एक प्रूफिंग ओपन होणार, बरोबर. मग याच्यामध्ये बघा ज्या शब्दावरती आपला कर्सर असेल पहिली चूक तो आपल्याला इथे दाखवणार आहे की नाही. आपला कर्सर कुठेही असो पण आपल्या जेवढ्या मिस्टेक आहेत तो काय करणार, इथे आपल्याला दाखवणार. आता बघा हा शब्द आपला चुकलेला आहे मेक, या ठिकाणी त्याने ऑप्शन्स दिलेले आहेत की याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला चूज करायचा आहे. करेक्ट काही शब्द दिलेत त्याने, जसं की मेक आहे, मेट आहे आणि मेटोक आहे. अशा तीन प्रकारचा तुम्हाला कुठला शब्द हवा आहे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. आता मेक हा शब्द हवाय म्हणून मी काय केलं, त्याच्यावरती फक्त इथं क्लिक केलं. जसं क्लिक करणार तो शब्द करेक्ट करून, ते स्पेलिंग करेक्ट करून तो काय करणार, आपल्याला पुढचा वर्ड जो आहे तो या ठिकाणी दर्शवणार, बरोबर. बघा आता पॉवरफुल नावाचं पण मिस्टेक आहे त्याने या ठिकाणी दाखवलंय, त्याच्यावर मी फक्त क्लिक केलं.
झालं करेक्शन. लगेच त्याने आपल्याला पुढचा शब्द या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी संपूर्ण स्पेलिंग आणि ग्रामर मिस्टेक जे आहे ते कंप्लीट करू शकतो. जसं आपल्या डॉक्युमेंट मधील संपूर्ण स्पेलिंग आणि ग्रामर चेक झाले त्यावेळेला तो या ठिकाणी आपल्याला कंप्लीटचा अशा पद्धतीचा मेसेज इथे तो दाखवणार. म्हणजे आपला आता ग्रामर मिस्टेक जी आहे ती संपूर्ण कंप्लीट झालेली आहे. इथे म्हटलं मी ओके. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं आहे टेजर्स. आता टेजर्स म्हणजे काय की बघा तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द माहिती आहेत की नाही. सिमिलर वर्ड अँड अपोजिट वर्ड, बरोबर. मग असेच आता समजा एखादा शब्द आहे, समजा व्हिडिओ हा शब्दच आपण घेऊया, बरोबर. मग हा शब्द जो आहे मला या ठिकाणी व्हिडिओ नावाचा जो सिमिलर वर्ड असेल किंवा अपोजिट वर्ड असेल तो मला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग काय करणार मी, आता समजा मला व्हिडिओ या शब्दाचा सिमिलर वर्ड माहिती नाहीये. ओके, मग मी काय केलं त्या शब्दावरती फक्त कर्सर आणला आणि इथं टेजर्स नावाच्या कमांड वरती मी आली. टेजर्स म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा राईट साइडला व्हिडिओ या शब्दाचे अनेक शब्द त्याने आपल्याला इथे दाखवले आहेत. मग त्याच्यामध्ये काही नाउन्स असतील, काही वर्ब असतील. ओके, म्हणजे पूर्ण डिक्शनरी तो आपल्याला इथं दाखवणार. त्याच्यामध्ये काही विरुद्धार्थी शब्द असतील, अपोजिट वर्ड आणि सिमिलर वर्ड. मग तुम्हाला जो हवा असेल तो या ठिकाणी तुम्ही चूज करायचा. समजा मला रेकॉर्ड हा शब्द तिथे हवा आहे. मग मी काय केलं, त्या रेकॉर्ड या शब्दावरती आल्यानंतर इथे बघा राईट साइडला तुम्हाला एक एरो दिसेल. हा जो एरो आहे या एरो वरती क्लिक केल्यानंतर इथे म्हणायचं इन्सर्ट. इन्सर्ट केल्यानंतर बघा त्याने काय केलं, या ठिकाणी तो शब्द जो आहे आपल्याला या ठिकाणी चेंज करून दिलेला आहे. आलं लक्षात. फक्त जिथे आपण चेंजेस करणार त्याच ठिकाणी तो शब्द चेंज होणार. अदरवाईज इतर डॉक्युमेंट मध्ये तो शब्द कुठेही असेल रिपीट तर तिथे चेंजेस होणार नाही. आलं लक्षात. एका शब्दाचं झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा ते क्लोज करून द्यायचं आणि दुसरा शब्द हवा असेल सेम तसंच. आता समजा मेक हा शब्द मला चेंज करायचा आहे. ओके, मग मी यावरती कर्सर आणणार आणि पुन्हा इथं टेजर्स वरती जाणार. टेजर्स वर आल्यानंतर बघा या ठिकाणी त्याने आपल्याला त्याच्याविषयी काही शब्द आहेत ते दाखवलेले आहेत. मग तुम्हाला ते मेकच्या ऐवजी दुसरा कुठला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकतात. ओके, बघा मला कुक हा शब्द टाकायचा आहे समजा, म्हणून मी काय केलं इथे कुक वरती आली, राईट साइडच्या एरोवर क्लिक केलं आणि अशा पद्धतीने त्याला इन्सर्ट केलं. आलं लक्षात. झाला की नाही चेंज. ओके, असा याचा टेजर्सचा यूज आहे. आता त्यानंतर ही झाली टेजर्स नावाची कमांड कंप्लीट झाली. त्यानंतर वर्ड काउंट. आता वर्ड काउंट म्हणजे काय की बघा आता हे जे आपण डॉक्युमेंट तयार केलंय, आपण डॉक्युमेंट तयार करून दिलं, बरोबर. पण आता एखाद्या वेळेस तुम्हाला असं सांगितलं जातं की इतक्या इतक्या शब्दांचाच तुम्ही कंपोजिशन बनवा, बरोबर आहे की नाही. मग आपण शब्द मोजत बसणार का, नाही. मग ते काउंट कसे करायचे, किंवा आता माझ्या डॉक्युमेंट मध्ये किती पॅराग्राफ्स मी टाकलेले आहेत, किती लाईन्स मी वापरलेल्या आहेत, किती पेजेस मी वापरले आहेत, ही संपूर्ण माहिती मला कुठे बघायला मिळणार, या ठिकाणी वर्ड काउंट नावाची जी कमांड आहे इथे आल्यानंतर तो संपूर्ण वर्ड आपलं हे जे आहे याची संपूर्ण माहिती इथे दाखवत असतो. बघा याच्यामध्ये पेजेस दाखवले त्याने. पेजेस किती पेज आपण यूज केले, एकच पेज यूज केलाय. वर्ड्स किती वर्ड यूज केले, 558. ओके, त्यानंतर कॅरेक्टर्स नो स्पेस म्हणजे काय की असे किती कॅरेक्टर आहेत की ज्यांच्यामध्ये स्पेस नाहीयेत, बरोबर. मग असे 2493 कॅरेक्टर्स आपण यूज केलेले आहेत. त्यानंतर असे किती कॅरेक्टर आहेत की ज्यांच्यामध्ये स्पेस आहे, 3046. त्यानंतर पॅराग्राफ किती पॅराग्राफ आपण वापरलेत, 5 पॅराग्राफ आपण यूज केलेत. लाईन्स किती लाईन आपण वापरल्यात, या ठिकाणी 34 लाईन्सचा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. त्यानंतर खाली एक ऑप्शन त्याने दाखवलेलं आहे, इन्क्लूड टेक्स्ट बॉक्स, फूट नोट्स अँड एंड नोट्स. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट मध्ये कुठे टेक्स्ट बॉक्सचा, फूट नोटचा आणि एंड नोटचा यूज केलेला आहे का, हे आपल्याला तो इथं दर्शवत असतो. आलं लक्षात. जर का ते आपण केलेलं असेल यूज तो सुद्धा आपल्याला ते काउंटिंग करून दाखवणार.
आलं लक्षात? अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्या डॉक्युमेंटची माहिती ही आपल्याला इथं दिसत असते आणि हे बघायला मिळते. क्लोज. ओके. आता जसं आपण बघितलं की आता वर्ड काउंट मधून आपण बघितलं की किती पेजेस आपण यूज केलेले आहेत, किती वर्ड आपण यूज केले. सेम तेच तशीच माहिती आपल्याला इथं बघा, आपला हा जो खाली स्टेटस बार दिसतोय आहे की नाही, हा जो स्टेटस बार आहे इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की आपण किती पेजेस घेतलेले आहेत आणि त्याच्यातलं कितवं पेज आपण ओपन केलेलं आहे. त्यानंतर किती वर्ड आहेत, लँग्वेज कुठली आहे यूज केलेली, हे आपल्याला इथं बघायला मिळतं. ओके. आणि राईट साइडला जे आहे हे आपलं झूम आहे. इथून आपण झूम कमी जास्त करू शकतो. ओके. अशा पद्धतीने प्रूफिंग नावाचा ग्रुप जो आहे तो संपूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता त्यानंतर बघा पुढचा ग्रुप कोणता आहे? स्पीच. रीड अलाउड म्हणजे काय की आता मी हे डॉक्युमेंट वाचते, रेकॉर्ड प्रोव्हाइड्स अ पॉवरफुल वे टू हेल्प, असं आहे की नाही, असं मी हे वाचन करते आहे. पण आता हे मला स्वतःला वाचायचं नाहीये, मला थोडं कंटाळा आला किंवा मला त्याच्या तोंडून ऐकायचंय, कम्प्युटरच्या तोंडून, बरोबर. मग मी काय केलं, या ठिकाणी जेवढं वाचून झालं तेवढं किंवा सुरुवातीपासूनही तुम्ही वाचू शकतात आणि या ठिकाणी मी बघा रीड अलाउड वरती क्लिक केलं. Record provides a powerful way to help you prove your point. When you click online video, you can paste in the embed code for the video you want to add. You can also type a keyword to search बघा online for आहे the की नाही, video अशा that best पद्धतीने fits your R. कम्प्युटर काय करणार, To आपल्याला cook your संपूर्ण document block डॉक्युमेंट जे आहे professionally ते produced, वाचून Word दाखवणार. provides header, footer, cover page, and text box designs that complement each other. ऐकून झालं. समजा For तुम्हाला पॉज example, करायचं you असेल, can इथे add a राईट matching साइडला बघा cover हे page, ऑप्शन header, दिसतंय, and ते sidebar. याच्यावर Click तुम्ही insert पॉज and करू then शकतात. पॉज केल्यानंतर ते तिथे स्टॉप होऊन जाणार. आलं लक्षात? सुरू करायचं असेल तर पुन्हा त्याला प्ले करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला काही आवाजाची सेटिंग करायची असेल तर इथे बघा सेटिंग नावाचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही त्याची सेटिंग करू शकतात. नेक्स्ट आणि प्रिव्हियसचा सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकतात. झालं असेल वाचन करून त्याच्याकडून, या ठिकाणी क्लोज करायचं असेल इथे त्याला क्लोज करून द्यायचं. आलं लक्षात? अशा पद्धतीने रीड अलाउडच्या साहाय्याने आपण काय करू शकतो की कम्प्युटर कडनं वाचन करून घेऊ शकतो. ओके.